मी नेहा रोहित पवार तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मुलं शाळेतून आल्यावर त्यांना भूक लागते आणि सकाळी सुद्धा नाश्ता करायला ब्रेकफास्ट करायला खूप कंटाळा करतात किंवा नको नको म्हणतात. तर त्यातच त्यांच्या आवडीची अशी आपण हेल्दी काहीतरी करून दिले तर मुलं ते झटपट आवडीने खातील ना. चला तर मग आज आपण 10 मिनिटात तयार होणारा बनाना पॅनकेकची रेसिपी पाहणार आहोत. इकडे मी 2 केळी घेतलेली आहेत. त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि असे बारीक तुकडे करून मिक्सरच्या जारमध्येच आपल्याला बारीक कट करून टाकायचे आहेत. आता त्यामध्ये मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी 1 पिंच आपले मीठ टाकणार आहे आणि आपल्याला अर्धी वाटी दूध टाकायचं आहे आणि अजून आपल्याला अर्धी वाटी दूध लागणार आहे, पण लगेच मिक्स करू नका. आता इकडे आपले बॅटर थोडे थिक झालेलं आहे, तर त्याला आता आपण थोडंसं दूध टाकून त्याला थोडं आपण पातळ करूया. आता बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. आता त्यामध्ये आपल्याला काही ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे आणि थोडंसं मी 1 पिंच सिनेमन पावडर टाकलेले आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका. त्यानंतर मी इथे 1 चमचा मी 1 स्पून मी इथे बेकिंग पावडर टाकलेली आहे. आता इकडे आपल्याला त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता बाजूला मी इकडे तवा गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा घरचं तूप टाकलेलं आहे. तुम्ही तूप किंवा बटरचा यूज करू शकता. आता ह्यावर आपण आपले बॅटर पसरवून घेऊया. बॅटर आपल्याला एकदम थिकच पसरवायचं आहे, जास्त पातळ पसरवू नका. आता ह्याला झाकण ठेवून अगदी 1 ते 1.5 मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे. बघताय ना किती छान असा आपला पॅनकेक फुललेला आहे. आता आपल्याला थोडंसं तूप टाकून ह्याला दोन्ही साईडून चांगले शेकून घ्यायचं आहे. काय छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता मी ह्याला पूर्ण पॅनकेक बनायला मला अगदी 2 ते 3 मिनटं लागलेले आहेत. आता पॅनकेक आपण काढून घेऊया. तुम्ही ह्याला नुसते हनीबरोबर किंवा सर्व करू शकता किंवा चॉकलेट सॉस असेल त्याबरोबर सर्व करू शकता. मी आता इकडे इव्हनिंग स्नॅक्स म्हणून मी देवांशला इकडे चॉकलेट सॉसबरोबर सर्व केलेले आहे. हेल्दी असा बनाना पॅनकेक रेडी आहे. नक्की ट्राय करून पहा. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी मुलांना अगदी झटपट असा एक पर्याय आहे.